पितृपक्षामध्ये साधारणपणे कोकणामध्ये हे तवशाचे वडे म्हणजेच काकडीचे वडे केले जातात. हे वडे तयार करताना जर गुळाचं आणि पिठाचा अचूक अंदाज असेल तरच मात्र हे वडे पहा. मी अजिबात याला झारा लावलेला नाही आहे, तरीसुद्धा हा वडा आपला आपणहून फुगून वर आला. याचाच अर्थ गुळाचं आणि पिठाचं मी अचूक प्रमाण घेतलेलं आहे. तसेच हे वडे असे मस्त टम्म फुगलेले, मऊ लुसलुशीत आणि अजिबात तेलकट होऊ नयेत याकरता आपण या व्हिडिओमध्ये काही खास टिप्स पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे मी हे तवसं घेतलेलं आहे. तवसं म्हणजेच जास्त दिवस वेलीवर ठेवलेली काकडी म्हणजे तवसं. यालाच जून झालेली काकडी असं सुद्धा म्हणतात. जर तुमच्याकडे तवसं नसेल तर मात्र तुम्ही ही नेहमीची आपली हिरवी काकडी वापरली तरीही चालेल. आता हा तवसाचा मागचा आणि पुढचा भाग हा असा काढून घ्यायचा. ही जून झालेली काकडीच शक्यतोवर हे वडे बनवण्यासाठी वापरली जाते, कारण याचा गर बराचसा निघतो आणि हा जो बियांचा भाग असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. मी काकडीचे 2 भाग केले आणि ह्या बियांचा भाग काढून घ्यायचा, कारण या बिया थोड्याशा टणक झालेल्या असतात, त्यामुळे हे काढणं अगदी गरजेचं आहे. चमच्याने हे सहज असा बियांचा भाग विलग होतो. कधीही तवशाची सालं काढायची नाहीत. त्याचं कारण मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते, कारण ही सालं अशी टणक असतात आणि ते आपल्याला हाताला आधार म्हणून, जेव्हा आपण काकडी किसतो त्यावेळी आधार म्हणून होतो आणि आपला हात किसणीने किसताना अजिबात हाताला दुखापत होत नाही. त्यामुळे हा सालाचा टणक भाग ठेवून द्यायचा, म्हणजे ही काकडी आपल्याला किसायला सोयीची होते. बघा, सगळी काकडी ही मी किसून घेतली आणि हा सालाचा भाग असा विलग करून घेतला. या काकडीचं हे जे पाणी असतं ते सुद्धा आपल्याला उपयोगात आणायचं आहे. आता हा काकडीचा किस आपण मोजून घेणार आहोत. पिठाचा आणि गुळाचा अचूक अंदाज येण्यासाठी आपल्याला हा काकडीचा किस आणि हे पाणी मोजणं अगदी गरजेचं आहे. या काकडीतलं हे असं पाणी थोडंसं दाबून पिळून घ्यायचं आहे आणि ही काकडीचा किस थोडा वेगळा करून घ्यायचा आहे. आता आपण हा काकडीचा किस मोजून घेऊया. या एखाद्या वाटीने असं हा काकडीचा किस मोजायचा आहे. साधारण 2 वाट्या इतका हा काकडीचा किस झालेला आहे. 2 वाट्या काकडीच्या किसासाठी साधारण 1 वाटी गूळ हे प्रमाण अगदी अचूक आहे. आता आपण हे पाणीसुद्धा मोजणार आहोत. त्याकरता इथे मी एक कढई ठेवली आणि कढईमध्ये ज्या वाटीने आपण काकडीचा किस मोजला त्याच वाटीने हे पाणीसुद्धा मोजणार आहोत. 2 वाट्या इतकंच हे काकडीचं पाणी झालेलं आहे. इथे आपल्याला इतर कोणतं साधं पाणी वापरायचं नाही आहे. इथे मी गॅससुद्धा अगदी लहान आचेवर चालू करून घेतलेला आहे. यामध्ये आता जे आपण काकडीचा किस मोजून ठेवला होता तो किससुद्धा या पाण्यामध्येच घालून घ्यायचा आहे. त्याचबरोबर 1 वाटी जो आपण प्रमाणात गूळ घेतलेला आहे तो सुद्धा या काकडीबरोबरच मिसळून घ्यायचा. काकडीचा किस आणि गूळ हे एकत्रित अगदी एकजीव झालं पाहिजे आणि काकडी या रसामध्ये चांगली शिजली गेली की वडेसुद्धा मस्त फुगले जातात. आता यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं, तसेच चवीपुरतं मीठही घालायचं आहे आणि हे एकदा चांगलं मिसळून घ्यायचं आहे. आता ही काकडी चांगली शिजू द्यायची आहे, म्हणजे वडेसुद्धा मऊ लुसलुशीत तसेच छान टुम्म फुगलेले तयार होतात. झाकण ठेवून साधारण 2 ते 3 मिनटं असंच आपल्याला वाफ घ्यायची आहे, म्हणजे काकडी अगदी मस्त या रसामध्ये शिजली जाते. बघा, काकडी आणि गूळ अगदी मस्त एकजीव झालं आहे, तसेच काकडीसुद्धा छान अशी शिजली गेलेली आहे. 2-3 मिनटामध्ये हे चांगलं शिजलं जातं. आता गॅस बंद करायचा आणि त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची, म्हणजे वड्यांना रंग सुरेख येतो. तसेच छोटा चमच्याने अर्धा चमचा वेलची पावडर घातली. इथे आपण वड्यांकरता गुळाचा वापर केला आहे म्हणून थोडंसं ताजं जायफळ किसून घातलं. गुळाचा आणि जायफळाचा स्वाद एकत्रितपणे अप्रतिम लागतो. आता हे चांगलं मिसळून घेतलं. हे थोडंसं 2-5 मिनटं आपण याची वाफ निघून जाईपर्यंत असंच थोडंसं बाजूला ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण इथे पिठं घेऊयात. आपलं काकडीचं पाणी 2 वाट्या इतकं होतं, त्याच वाटीने मी 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तसेच अर्धी वाटी आपल्याला
गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, म्हणजे वडे अगदी छान मऊ लुसलुशीत होतात. हे दोन्हीही पिठं आपण एकत्रितपणे मिसळून घेऊयात आणि त्यानंतर हे आपलं काकडीचा रस आणि गुळाचं हे मिश्रण यामध्ये थोडं थोडं करून मिसळायचं आहे. सुरुवातीला हे फार गरम आहे, अगदीच उकळतं नाही आहे, पण बऱ्यापैकी गरम आहे. हाताला चटका लागू नये म्हणून हे असं चमच्याने मिसळून घ्यायचं आहे आणि गरम गरमच या पिठामध्ये मिसळल्यामुळे वडे अगदी छान मऊ लुसलुशीत तयार होतात. बाकीचा शिल्लक राहिलेला सुद्धा सगळाच काकडीचा रस मी या पिठामध्ये मिसळून घेतला, पण मला इथे थोडंसं तांदळाचं पीठ घालावंसं वाटते, कारण पीठ अगदीच मऊ झालेलं आहे. म्हणून मी साधारण 2 टेबलस्पून इतकं तांदळाचं पीठ यामध्ये घातलेलं आहे. कधीकधी तांदळाचं पीठ नवीन असेल तर मात्र थोडंसं पिठाचा अंदाज मागे पुढे होऊ शकतो, त्यामुळे 1-2 चमचे तांदळाचं पीठ तुम्हाला वाढवावं लागू शकेल. आता हे पीठ आपल्याला थोडंसं कोमट असतानाच लगेच असं मळून घ्यायचं आहे. फार घट्ट नाही किंवा फार सैल नाही असं हे पीठ आपल्याला मळायचं आहे. बघा, फार सैल भिजवू नये, कारण हे पीठ जसं आपण ठेवतो तेवढं ते सैल होत जातं. आता हे पीठ मुरण्यासाठी साधारण 2 ते 3 मिनटंच आपण बाजूला ठेवूया. तोवर कढईमध्ये मी तेलही तापायला ठेवलं. आता 1-2 मिनटामध्येच हे वडे आपण लगेच करायला घेणार आहोत, कारण जास्त वेळ जर हे पीठ ठेवलं तर ते सैल होत जातं. आता एक लिंबाएवढा गोळा मी हातावर घेतला. हा असा गोल करून घ्यायचा. जर तुमच्याकडे केळीचं पान असेल तर केळीचं पान किंवा ही अशी प्लॅस्टिक शीट घ्यायची आणि त्याच्यावर हा वडा आपल्याला थापून घ्यायचा आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये हा वडा थापला जातो, पण मी आज एका सोप्या पद्धतीने तुम्हाला हा वडा दाखवत आहे. बघा, डिशने फक्त मी प्रेस केलं, अगदी मस्त गोल करकरीत आपला हा वडा तयार झाला. याला मध्यभागी मी छिद्र पाडलेलं आहे. इथे आपलं तेलही चांगलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये हा वडा सोडून घेतला. आपलं गुळाचं आणि पिठाचं प्रमाण अचूक असल्यामुळे बघा, मी हा वडा तेलामध्ये टाकल्यापासून याला अजिबात झारा लावला नाही आहे. गॅसची आच मोठा ते मध्यम ठेवलेला आहे. पहा, वडा आपणहून फुगून वर आला, याचाच अर्थ आपलं पिठाचं प्रमाण आणि गुळाचं प्रमाण अगदी अचूक झालेलं आहे. वडा तळताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदाच हा वडा उलटपालट करायचा आहे. सारखा उलटपालट केला तर वडा तेलकट होण्याची शक्यता असते. अजून एक वडा आपण करून पाहू. पुन्हा प्लास्टिकच्या शीटला अगदी थोडंसं किंचित तेल लावायचं आहे. प्रत्येक वेळी तेल लावण्याची सुद्धा गरज नाही आहे. जर वाटलं वडा चिकटतोय तरच याला तेल लावायचं आणि बोटाने हा असा वडा थापून घ्यायचा, किंवा तळव्याने जरी असा थापला तरीही चालेल. या वड्याला मी छिद्र करणार नाही आहे. आता हा वडा आपण तळून घेऊयात. त्याकरता इथे तेलही चांगलं गरम झालेलं आहे. आता हा वडा तेलात टाकला की आपणहून वर आला की मगच याला झारा लावायचा आहे. बघा, अगदी मस्त टम्म असा आपला वडा फुलला गेला आहे. एक बाजू चांगली खरपूस अशी शेकली गेली की मगच दुसरी बाजू उलटवून घ्यायची. सारखा उलटपलट वडा करू नये. तसेच गॅसची आच अगदीच लहान ठेवायचं नाही. मोठा ते मध्यम आचेवरती वडे तळल्यामुळे ते अजिबात तेलकट होत नाहीत. लहान आचेवर वडे तेलकट होतात किंवा सारखे उलटपालट केल्यामुळे सुद्धा वडे तेलकट होतात. बाकीचे सुद्धा वडे मी याच पद्धतीने तयार करून घेतले. बघा, अगदी अजिबात कमी तेलकट तसेच अगदी छान टम्म फुगलेले असे हे वडे आपले बनवून तयार झाले आहेत. हे वडे अगदी मस्त मऊ लुसलुशीत तयार होतात. गुळाचं आणि पिठाच्या अचूक प्रमाणामुळे तसेच तळण्याच्या योग्य पद्धतीमुळे हे वडे अजिबात तेलकट झाले नाहीत. तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली, मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेले बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.